नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, टी-आर-टी-आय आणि ए-आर-टी-आय या संस्थांमार्फत विविध परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. मग त्यामध्ये पोलीस भरती, एम-पी-एस-सी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन अशा विविध परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असतो आणि त्यासाठीची परीक्षा संपलेली आहे. बरेच विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते की निकाल अजूनपर्यंत का आला नाही, तर त्याचं कारण असू शकतं मित्रांनो, की यू-पी-एस-सीचा जो काही पेपर होता, तो अगोदर घेण्यात आलेला होता. मात्र जे विद्यार्थी पूर परिस्थितीमुळे सेंटरवर पोहोचू शकले नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली. 17 तारीख त्यांना पुन्हा देण्यात आलेली होती आणि 17 तारखेला त्यांना एक संधी देण्यात आलेली होती पेपरची. 17 तारखेला तुम्ही पेपर दिला आणि लगेच त्याची ॲन्सर की सुद्धा 19 तारखेला म्हणजे तब्बल 2 दिवसांमध्ये म्हणजे 19 ऑक्टोबरला त्यांनी ॲन्सर की लाईव्ह केली होती. म्हणून आपल्याला यावरून अंदाज येतो, की संस्था जी आहे, ते लवकरच ॲन्सर की किंवा लवकर निकाल लावण्याच्या या ठिकाणी निर्णयात असते. पण मात्र जो परीक्षा आहे ती आपल्याला अगोदरही घ्यावी लागली आणि नंतरही घ्यावी लागली. त्यामुळे निकालाला विलंब लागलेला दिसू शकतो. पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एकतर ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हाही एक अंदाजच आहे. नक्कीच या तारखेला लागेल का, तर असं नाही. संपूर्ण निकाल लावणे हे संस्थेवर डिपेंड असतं. संस्था कधी निकाल लावते आणि कधी लावायचा हा निर्णय संस्थेचा असतो. त्यामुळे निकाल लावणे ही संस्थेची जबाबदारी आहे. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर 17 तारखेला परीक्षा झाली आणि 19लाच ॲन्सर की पब्लिश करण्यात आली आणि 19 पासून 22 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकत होते किंवा तुमची ॲन्सर की पाहू शकत होते. आता मात्र आजची तारीख आहे 23, त्यामुळे तुम्ही ॲन्सर की पाहू शकत नाही. तर याच पेपरमुळे निकाल हा लेट झालेला असू शकतो कदाचित. हा जो आहे तो एक अंदाज आहे, की या पेपरमुळे आपले सर्व निकाल थांबलेले असू शकतात आणि हा पेपरही आता संपलेला आहे. त्यावर जे काही आक्षेप आपल्याला घ्यायचे होते, ते सुद्धा त्याची सुद्धा तारीख त्यांनी संपवलेली आहे आणि त्यामुळेच आता तुमचा निकाल कधीही लागू शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, काही जणांचा प्रश्न असा आहे, की 50 पेक्षा कमी मार्क्स आहेत, तर माझं सिलेक्शन होऊ शकते का? आणि तोच मुद्दा आपण थंबनेलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेला होता. तर 50 पेक्षा कट ऑफ कमी जाऊ शकतो का? बऱ्याच अशा परीक्षा आहेत, की संस्था आहेत त्यांचा कट ऑफ हा 50 पेक्षा कमी जाऊ शकतो. जसं की आर्मी भरतीचा आहे. त्यानंतर जे-एम-एफ-सीसाठी जर तुम्ही पाहिलं, तर काही ठिकाणी फक्त 68 अर्ज आलेले आहेत. किती? 67 ते 68 अर्ज आलेले आहेत. म्हणजे 70 ही अर्ज गेलेले नाहीत. 70 पेक्षा कमी अर्ज. आता एखाद्या परीक्षेला जर 70 पेक्षा कमी अर्ज येत असतील, तिथे तुम्ही कॉम्पिटिशन कशा प्रकारची असेल याचा अंदाज लावा. तर त्याचा कट ऑफ हा 50 पेक्षा कमी येण्याची शक्यता आहे. ज्या परीक्षेसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत, तिथे कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असतं आणि त्यामुळे त्याचा कट ऑफ हा जास्त जात असतो. जिथे मात्र अर्ज कमी आले, तिथे स्पर्धा इतर पदांच्या तुलनेत ही कमी असते. त्यामुळे त्याचा कट ऑफ देखील आपल्याला कमी येताना दिसतो. पण हे डिपेंड करते जागेवर सुद्धा आणि पेपरच्या काठिण्य पातळीवर सुद्धा. पेपर जर खूप सोपा असला आणि विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स घेतले, तर कट ऑफ नक्कीच वर जाऊ शकतो आणि पेपर जर कठीण आला, तर कट ऑफ हा कमी जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तर काही परीक्षा किंवा काही संस्थांमधील परीक्षा ज्या आहेत, जे जे-एम-एफ-सी झालं, आर्मी भरती झालं किंवा पोलीस भरती झालं, त्यामध्ये विशेषतः महिला झाल्या, यांचे कट ऑफ हे कमी लागण्याची शक्यता आहे. इव्हन ते 50 पेक्षाही कमी येऊ शकतात. जर तुम्ही मागच्या परीक्षांच्या निकालांचं एनालिसिस केलं, तर काही परीक्षांचे आणि काही कॅटेगरीचे कट ऑफ हे कमी गेलेले आहेत. मात्र सध्या आपण काहीही सांगू शकत नाही. जेव्हा फायनल रिझल्ट येईल, त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे, की नेमका कट ऑफ किती जातो. फक्त काही परीक्षांचे कट ऑफ हे 50 पेक्षा कमी येऊ शकतात. मात्र यू-पी-एस-सी सारख्या परीक्षा, राज्यसेवेसारख्या परीक्षा, कंबाईन सारख्या परीक्षा आणि त्यातही सारथी, महाज्योती, बार्टी सारख्या ज्या संस्था आहेत, यांच्या परीक्षा सर्वसाधारणसाठी जर तुम्ही विचार केला, तर 50 पेक्षा वरच लागतील. 50 पेक्षा कमी तर त्याचा कट ऑफ येईल असं वाटत नाही. मात्र पोलीस भरती, आर्मी भरती, जे-एम-एफ-सी ह्या ज्या परीक्षा आहेत आणि त्यामध्ये विशेषतः महिला कॅन्डिडेट त्यांचा कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, इथे आपण सांगितलेलं आहे 50 पेक्षा कमीही येऊ शकतो कट ऑफ आणि 50 पेक्षा जास्तही जाऊ शकतो. ते डिपेंड करतं कॅटेगरीवर, ते डिपेंड करतं परीक्षेवर आणि ते डिपेंड करतं अर्जाच्या संख्येवर आणि पेपरच्या काठिण्य पातळीवर. इथे आपण दोन्ही गोष्टींबाबत डिस्कशन केलं. रिझल्टचा अंदाज सुद्धा तुम्हाला आलेला असेल. रिझल्ट जो आहे तो आतापर्यंत पब्लिश झाला असता, पण जो यू-पी-एस-सीचा आपला पेपर होता तो बाकी होता आणि तो सुद्धा आता पेपर झालेला आहे. त्याची ॲन्सर की सुद्धा आलेली आहे. आता लवकरच आपल्याला मेरिट लिस्ट लागताना दिसू शकते. अगोदर मेरिट लिस्ट येतील आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असेल त्यांची सुद्धा लिस्ट आपल्याला लवकरच संस्था प्रसिद्ध करताना दिसेल. कारण की या निकालाला जास्त वेळ लागत नसतो. लवकरच संस्था ज्या आहेत त्या आपापला निकाल प्रसिद्ध करत असतात. तर निकाल जर आला तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉइन करून ठेवा. म्हणजे जी काही छोटी मोठी अपडेट आली ती सुद्धा तुम्हाला तिथे प्राप्त होईल. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
भरती झालो त्यामध्ये विशेषतः महिला झाल्या, यांचे कट ऑफ हे कमी लागण्याची शक्यता आहे. इव्हन ते 50 पेक्षाही कमी येऊ शकतात. जर तुम्ही मागच्या परीक्षांच्या निकालांचं ॲनालिसिस केलं तर काही परीक्षांचे आणि काही कॅटेगरीचे कट ऑफ हे कमी गेलेले आहेत. मात्र सध्या आपण काहीही सांगू शकत नाही. जेव्हा फायनल रिझल्ट येईल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे की नेमका कट ऑफ किती जातो. फक्त काही परीक्षांचे कट ऑफ हे 50 पेक्षा कमी येऊ शकतात. मात्र UPSC सारख्या परीक्षा, राज्यसेवेसारख्या परीक्षा, कंबाईन सारख्या परीक्षा आणि त्यातही सारथी, महाज्योती, बार्टी सारख्या ज्या संस्था आहेत यांच्या परीक्षा सर्वसाधारणसाठी जर तुम्ही विचार केला तर 50 पेक्षा वरच लागतील. 50 पेक्षा कमी तर त्याचा कट ऑफ येईल असं वाटत नाही. मात्र पोलीस भरती, आर्मी भरती, JMFC ह्या ज्या परीक्षा आहेत आणि त्यामध्ये विशेषतः महिला कॅन्डिडेट त्यांचा कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, इथे आपण सांगितलेलं आहे 50 पेक्षा कमीही येऊ शकतो कट ऑफ आणि 50 पेक्षा जास्तही जाऊ शकतो. ते डिपेंड करतं कॅटेगरीवर, ते डिपेंड करतं परीक्षेवर आणि ते डिपेंड करतं अर्जाच्या संख्येवर आणि पेपरच्या काठिण्य पातळीवर. इथे आपण दोन्ही गोष्टींबाबत डिस्कशन केलं. रिझल्टचा अंदाज सुद्धा तुम्हाला आलेला असेल. रिझल्ट जो आहे तो आतापर्यंत पब्लिश झाला असता, पण जो UPSCचा आपला पेपर होता तो बाकी होता आणि तो सुद्धा आता पेपर झालेला आहे. त्याची आन्सर की सुद्धा आलेली आहे. आता लवकरच आपल्याला मेरिट लिस्ट लागताना दिसू शकते. अगोदर मेरिट लिस्ट येतील आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असेल त्यांची सुद्धा लिस्ट आपल्याला लवकरच संस्था प्रसिद्ध करताना दिसेल. कारण की या निकालाला जास्त वेळ लागत नसतो. लवकरच संस्था ज्या आहेत त्या आपापला निकाल प्रसिद्ध करत असतात. तर निकाल जर आला तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. म्हणजे जी काही छोटी मोठी अपडेट आली ती सुद्धा तुम्हाला तिथे प्राप्त होईल. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.